1. जागतिक व्याकरण दिवस वर्ल्ड ग्रामर डे दरवर्षी 4 मार्च रोजी साजरा केला जातो. 2. या दिवसाचा उद्देश भाषेतील व्याकरणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. 3. व्याकरण भाषेचा पाया आहे, ज्यामुळे भाषेला एक रचना मिळते. 4. व्याकरणाच्या नियमांचे पालन केल्याने भाषा अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनते. 5. जागतिक व्याकरण दिवसाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भाषेच्या शुद्धतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. 6. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 7. व्याकरणावर आधारित प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा आणि भाषण स्पर्धा यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो. 8. व्याकरणाच्या नियमांचे योग्य ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. 9. शुद्ध भाषेचा वापर केल्याने आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडता येतात. 10. व्याकरणाच्या नियमांचे पालन केल्याने भाषेतील चुका टाळता येतात. 11. व्याकरणाचे ज्ञान आपल्याला चांगले लेखक आणि वक्ते बनण्यास मदत करते. 12. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या समृद्धतेची जाणीव करून देतो. 13. भाषेचे व्याकरण योग्य नसेल तर बोलणाऱ्याचा अर्थ बदलू शकतो. 14. भाषेला योग्य आकार देण्यासाठी व्याकरणाचे ज्ञान आवश्यक आहे. 15. व्याकरण भाषेला एक शिस्त देते, ज्यामुळे ती अधिक व्यवस्थित आणि अर्थपूर्ण बनते. 16. व्याकरण भाषेला एक सौंदर्य आणि सुसंवाद प्रदान करते. 17. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या मूलभूत नियमांची आठवण करून देतो. 18. या दिवशी शिक्षक आणि भाषातज्ञ व्याकरणाच्या महत्त्वावर व्याख्याने देतात. 19. विद्यार्थी व्याकरणावर आधारित प्रकल्प आणि सादरीकरणे तयार करतात. 20. या दिवसाच्या निमित्ताने अनेक भाषा संस्था कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करतात. 21. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या इतिहासाची आणि विकासाची माहिती देतो. 22. भाषेतील बदल आणि नवीन शब्द कसे तयार होतात हे आपल्याला समजते. 23. व्याकरण आपल्याला भाषेतील विविध शैली आणि रूपांची ओळख करून देते. 24. या दिवशी विविध भाषांमधील व्याकरणाची तुलना आणि अभ्यास केला जातो. 25. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरा जतन करण्यास मदत करतो. 26. भाषा आपल्या विचारांचे आणि भावनांचे वाहन आहे. 27. भाषेच्या माध्यमातून आपण आपले ज्ञान आणि अनुभव इतरांपर्यंत पोहोचवतो. 28. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यास मदत करतो. 29. भाषेच्या माध्यमातून आपण समाजातील विविध लोकांशी संवाद साधतो. 30. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून जगाला समजून घेण्यास मदत करतो. 31. भाषेच्या माध्यमातून आपण विविध संस्कृती आणि विचारांची ओळख करून घेतो. 32. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करतो. 33. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करतो. 34. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो. 35. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार आणि कल्पना स्पष्टपणे मांडू शकतो. 36. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून सर्जनशीलता वाढवण्यास मदत करतो. 37. भाषेच्या माध्यमातून आपण नवीन कल्पना आणि विचार तयार करतो. 38. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून ज्ञान आणि माहिती मिळवण्यास मदत करतो. 39. भाषेच्या माध्यमातून आपण पुस्तके, लेख आणि इतर साहित्य वाचतो. 40. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून शिक्षण आणि विकास करण्यास मदत करतो. 41. भाषेच्या माध्यमातून आपण नवीन कौशल्ये शिकतो आणि ज्ञान मिळवतो. 42. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून समृद्ध आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत करतो. 43. भाषेच्या माध्यमातून आपण आपले ध्येय साध्य करतो आणि स्वप्ने पूर्ण करतो. 44. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून एक चांगले नागरिक बनण्यास मदत करतो. 45. भाषेच्या माध्यमातून आपण समाजासाठी योगदान देतो आणि जगाला चांगले बनवतो. 46. व्याकरणाच्या माध्यमातून आपण भाषेला योग्य आकार देऊ शकतो. 47. व्याकरणाच्या माध्यमातून आपण भाषेला एक शिस्त देऊ शकतो. 48. व्याकरणाच्या माध्यमातून आपण भाषेला एक सौंदर्य आणि सुसंवाद देऊ शकतो. 49. जागतिक व्याकरण दिवस आपल्याला भाषेच्या माध्यमातून जगाला समजून घेण्यास मदत करतो. 50. भाषेच्या माध्यमातून आपण विविध संस्कृती आणि विचारांची ओळख करून घेतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.